सांगलीतून महायुतीतर्फे गोपीचंद पडळकर, पैलवान चंद्रहार पाटील यांचेही नाव चर्चेत। लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय। विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याविषयी असलेली नाराजी आणि पक्षात असलेली गटबाजी या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा चेहरा म्हणून पडळकर यांचं नाव पक्षाने पुढे केलंय। सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील यांनी 2 वेळा विजय मिळवलाय। सध्या मात्र त्यांच्याविषयी पक्षात नाराजी आहे। त्यांच्या विरोधातच पक्षातीलच अनेक आमदार आहेत, त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी या आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे। यातूनच पर्यायी उमेदवार म्हणून काही नावाविषयी खलबतं सुरू आहे। त्यामध्ये सध्या आमदार पडळकर यांचं नाव आघाडीवर आहे। याशिवाय पृथ्वीराज देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाभोवती सुद्धा पक्षात विचार सुरू आहे। सध्याच्या हालचाली पाहता राज्यात धनगर समाजाला एका मतदारसंघात संधी देण्याबाबत भाजप विचार करत आहे। आरक्षणाची लढाई न्यायालयात हरल्यामुळे या समाजात नाराजीची भावना आहे। याशिवाय त्यांचा आरक्षणाचा लढा सुरूच आहे। मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाचीही नाराजी पक्षाला न परवडणारी आहे। या समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यानं या समाजाला संधी देण्यासाठी पडळकर यांचं नाव पुढे करण्यात येत आहे। तसं झाल्यास राज्यभर त्याचा पक्षाला फायदा होईल असं याच पक्षाचे नेते सांगतायत। पडळकर यांनी मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मैदानात उतरून 3.5 लाखांवर मतं घेतली होती। या मतदारसंघात धनगर समाजाची मतं लक्षणीय आहेत। आक्रमक चेहरा म्हणून पडळकर यांचं नाव आहे। थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे संबंध आहेत। यामुळेच अलीकडे त्यांचं नाव पुढे करण्यात येत आहे। विद्यमान खासदार यांनीही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामं करून आपली उमेदवारी भक्कम केली। त्यांना उमेदवारी नाकारणं सहजासहजी शक्य नाही, कारण त्यांचा जिल्ह्यात गट मजबूत आहे। या गटाला नाराज केल्यास पक्षाला मोठा दणका बसू शकतो। यामुळे संजय पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा मोठा प्रश्न पक्षासमोर राहणारच।